माझी पूजा या ठिकाणी राहिली आणि मग खऱ्या अर्थाने काढली भगवंताची मूर्त आणि खऱ्या अर्थाने बसला पूजा करीत, चालेल का? नाही चालणार. परंतु त्याही ठिकाणी विचार केला नामचिंतन घ्यायचं आहे तर नामचिंतन घेता येईल. म्हणून महाराज सांगतात की नामचिंतन घेतलं पाहिजे. आणि हे कोणालाही घेता येतं. महाराज सांगतात सकळांशी येथे आहे अधिकार, यारे यारे लहान थोर, याते भलते नारी नर, सर्व या ठिकाणी या आणि नाम घ्या की उद्धार त्या ठिकाणी होणार आहे. मुक्ती आहे का? मुक्ती सुद्धा आहे. माऊली महाविष्णू ज्ञानोबराय खऱ्या अर्थाने सांगतात नारायण हरी नारायण हरी, भक्ती मुक्तीचारी घरी त्यांच्या. एक दृष्टांत सांगतो आणि हा कथेला पूर्ण विराम देतो. बघा, जेव्हा भगवान कृष्ण परमात्मा इहलोक सोडून गोलोकनी धामाला जात असताना उद्धवजी शरण जातात. उद्धवजी विचारतात की देवा तुम्ही जाणार आहात आणि मग या मृत्यू लोकामध्ये उद्धारण्याचं साधन काय? उद्धव म्हणेगा श्रीपती मोक्ष मार्गे साधने किती, किती मोक्षाची साधने. वेदवादी यांची उपपत्ती सांगते बहुतची साधने. वेदाला विचारलं तर अनंत साधनं सांगतात, तुम्ही तरी सांगा. तेव्हा भगवान कृष्ण परमात्मा खऱ्या अर्थाने सांगतात माझ्या स्वरूपी ठेवून या मन, फला सेविती भजन अमृत. हे जे मोक्षाचे मुख्य साधन देवा आपण बोलले. भगवान परमात्मा सांगतात भजन हेच रसपान करा, हेच मोक्षाचं मुख्य साधन खऱ्या अर्थाने आहे. तुकोबराय तर पुढे सांगतात काय पाहिजे तुम्हाला? काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. तेव्हा लोकांनी विचारलं महाराज जेवणाची व्यवस्था होईल का? महाराज काय अनुभव आहे आपला? अहो 2 तास भगवंताचं नामचिंतन घेतोय तर लोक खऱ्या अर्थाने हाताला धरू जेवण वाढतात. महाराज घरी या. महाराज पोटाचं झालं परंतु संसाराचं होईल का? काय नोहे केले. तुकोबराय सांगतात काय होणार नाही, तुम्हाला दक्षिणा सुद्धा भेटेल. महाराज वस्त्र भेटेल का? वस्त्र सुद्धा भेटेल, सर्व या ठिकाणी भेटेल. म्हणून तुकोबराय सांगतात की नाम या ठिकाणी घेतलं पाहिजे. आता तुम्ही सर्व श्रोते मायबापजन भागवत श्रवण करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहात. तुमची सुद्धा जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. आता नवरात्र संपू द्या, काल्याचं कीर्तन होऊ द्या आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही आले आणि पत्रकार विचारलं महाराज हे का जेवायला वाढा, ते काय म्हणतील? आज नाम नाही, आज काय सप्ताह नाही, आज कथा नाही, देवीची आरती नाही, आज तुम्हाला जेवण नाही. मग सर्व गोष्टी याच ठिकाणी प्राप्त होत असतात. म्हणून सांगितलेलं आहे की नामचिंतन करायचं आहे. कारण की कृतय ध्यायते विष्णू त्रेता याम यजते मखळे, द्वापारे परिचर्या नाम कलो तद हरि कीर्तनात. कलियुगामध्ये भगवंताच्या नामाने मुक्ती आहे. महाराजांनी विचारलं की महाराज असं एखादं उदाहरण असेल तर सांगा. तेव्हा शुकाचार्य महाराज सांगतात की राजा ऐक. कान्यकुब्ज नगरामध्ये एक अजामिळ नावाचा ब्राह्मण त्या ठिकाणी राहत होता. भगवंताची पूजा करणारा, धर्माचं अनुकरण करणारा. परंतु काही कालाने संगत वाईट लागली आणि वाईट संगतीचा परिणाम असा झाला. महाराज एकच ऐकायचं आहे या कथेमध्ये, संगत चांगली करा. तुलसीदास महाराज सांगतात संगत करना बढ़ों की बढ़त बढ़त बढ़ जाए, गज के माता अजा बैठे मन माने सो फल काय. महाराज सांगतात शेळी जी काय आहे, शेळीने हत्तीची संगती केली, त्याचा परिणाम एरवी 2 फुटावरचा पाला खाणारी शेळी आज 25 फुटावरचा पाला खाऊ लागली. आणि खऱ्या अर्थाने सांगितलं ठीक आहे संगत चांगल्याची करायची आहे, परंतु या असणाऱ्या अजामेळाने वाईटाची संगती केली. एके दिवशी संमिदा गोळा करण्यासाठी वनात गेलेला असताना आडमार्ग रस्त्याने खऱ्या अर्थाने आला. तिथे एक दृश्य पाहिलं की एक खऱ्या अर्थाने कामातूर झालेली वेश्या आहे आणि एक परपुरुष आहे. दोघांचा असणारा पशुवत धर्म त्या रस्त्यावरती चालू आहे. मदिरापान त्या ठिकाणी केलेलं आहे. हा असणारा अजामिळ पूजा करू लागला, ध्यान लागेना. आणि ध्यान न लागल्यामुळे मनामध्ये एकच विचार, मी सुद्धा ते कर्म करायला पाहिजे, मी सुद्धा ते कर्म करायला पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने वेद अध्ययन बंद पडलं. पत्नी सोडून दिली, मायबाप सोडून दिले, पुत्र सोडून दिले, देव सुद्धा सोडून दिले आणि त्या वेश्याच्या संगतीमध्ये खऱ्या अर्थाने राहू लागला.
कारण की चाणक्याने वर्णन असं केलेलं आहे, अर्थातुरा नाम बंधू न पिता, कामातुरा नाम भयम न लज्जा. जो कामी पुरुष आहे त्याला भयाची सुद्धा काळजी नाही आणि कशाची चिंता नाही. म्हणून तो त्या ठिकाणी गेला, त्या स्त्रीला सांगितलं की तुझ्यासोबत मला राहायचं आहे, माझी इच्छा आहे. तिने सुद्धा सांगितलं ठीक आहे तुम्ही राहू शकता, परंतु तुम्ही खऱ्या अर्थाने सत्कर्म करणारे दिसत आहात. त्याने सांगितलं काही नाही, तुझ्या पुढे सर्व शून्य आहे. शास्त्राने सांगितलं किती वर्ष राहिला, तर 80 वर्ष तिच्यासोबत तो राहिला आणि तिला प्रसन्न ठेवण्यासाठी हा असणारा अजामिळ सत्कर्म सोडून चोरी करू लागला, मांस भक्षण करू लागला, शिकार करू लागला, नको नको ते कर्म त्या ठिकाणी करू लागला. बराच आयुष्याचा काल निघून गेल्यानंतर भाग्य उदयाला आलं आणि काही वारकरी त्या रस्त्याने जात असताना एकाला विचारलं की महाराज आम्हाला मुक्काम